देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने गतिमान कारवायांना सुरुवात केली असून या प्रकरणात आणखीन एका संशयित तरुणाला पुण्यातील फुरसंगी येथून ताब्यात घेण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे सीबीआयने आजच पुण्यातील बिबवेवाडी येथून एका महिलेला अटक केली आणि त्या महिलेला आज सीबीआयच्या ताब्यात देण्यात येणार होतं आणि त्यातच आता आणखीन एकाच पुण्यातून अटक करण्यात आलेली आहे। दुसरीकडे नाशिकमधील शुभम खैरनारच्या घरी जाऊन पोलिसांनी झाडाझडती सुरू केली आहे। नीट प्रकरणातील चौकशीसाठी सीबीआयने आरोपी शुभम खैरनारच्या भावाला ताब्यात घेतले। नीट पेपर फुटीनंतर एनटीएने यंदाची 3 मे रोजी घेण्यात आलेली नीट 2026ची परीक्षा रद्द केली। विद्यार्थ्यांना नव्यानं परीक्षा द्यावी लागणार आहे। या संदर्भातील तारीख लवकरच जाहीर होईल। मात्र एनटीएने परीक्षा रद्द करता सीबीआयने कारवाईला जोर दिला आहे। या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रात सापडले असून नाशिकमधून दोघांना ताब्यात घेण्यात आले होते। त्यानंतर आज पुण्यातून एका महिलेला ताब्यात घेण्यात आलं। नीटचं नाशिक कनेक्शन समोर आल्यानंतर पोलिसांनी आज पहाटे मनीषा वाघमारे या महिलेचा ताबा घेतला आहे। संबंधित महिला ब्युटी पार्लर चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। वयवर्ष 46 मनीषा ही पुण्यातील बिबवेवाडी परिसरात राहत असून तिनेच विद्यार्थ्यांना आरोपींपर्यंत पोहोचवण्याचं काम केल्याचा संशय आहे। आता इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नाशिक।